इचलकरंजी व परिसरातील मुस्लिम बांधवांनी शनिवारी पवित्र रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी केली। स्टेशन रोडवरील ईदगाह मैदान येथे सकाळी सामूहिक नमाज पठण करण्यासाठी मोठ्या संख्येने समाज बांधव जमले होते। यावेळी जागतिक शांततेसह देशातील एकता व अखंडता तसेच जातीय सलोखा कायम राहून सर्व संकटे दूर होण्यासाठी दुआ पठण करण्यात आले। नमाज नंतर सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या। यावेळी प्रशासनाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड, सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। मुस्लिम समाजात रमजान ईद मोठा सण मानला जातो। या दिवशी ईदगाह मैदान येथे सामूहिक नमाज पठण केले जाते। मोठ्या संख्येने ईदगाह मैदान येथे मुस्लिम बांधव नमाज पठण करण्यासाठी जमले होते। बयान जामे मस्जिद इमाम मौलाना आशिकलाही रफीक शेख यांनी तर नमाज पठण हजरत सय्यद मखदूम वली दरगाह इमाम हफीज मोहम्मद जाकीर हुसेन शेख यांनी केले। हजरत सय्यद मुकवली दरगाह ट्रस्ट व ईदगाह ट्रस्ट यांच्या वतीने नियोजन करण्यात आले होते। बादशाह बागवान व अहमद मुजावर यांनी आभार मानले। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेतली होती। नमाज संपल्यानंतर एकमेकांना शुभेच्छा देत सेल्फी घेण्यामध्ये युवा पिढी रमल्याचे दिसून आले। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार यांच्या वतीने पवित्र रमजान ईदच्या निमित्ताने ईदगाह मैदान येथील नमाज पठणासाठी जमणाऱ्या मुस्लिम बांधवांना ईद निमित्त गुलाब पुष्प व शरबत देऊन शुभेच्छा देण्यात आल्या।